जय गुरुदेव मित्रांनो, देव भक्ताची परीक्षा पाहतो. देव भक्ताची परीक्षा पाहतो. आपली किती निष्ठा आहे, आपली किती तळमळ आहे, आपली किती श्रद्धा आहे, हे पाहण्यासाठी सोहम परमात्मा अनन्य रूपात प्रगट होऊन व मुद्दाम अडचणी निर्माण करून परीक्षा पाहत असतो. खरे म्हणजे हे आपल्याला आव्हानच आहे असे समजून आपण समोर गेले पाहिजे. त्या प्रसंगी सोहम 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 असे आत्मचिंतन करावे. सोहम परमात्मा कोणाच्याही रूपात प्रगट होऊन सोहम परमात्मा कोणाच्याही रूपात प्रगट होऊन तुम्हास मदत करतो, मार्गदर्शन करतो व अडचणीतून सोडवतो. हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. ह्यासाठी सोहम प्रभूवर दृढ निष्ठा, दृढ श्रद्धा असावयास पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला तुमच्या अंतरातून आकाशवाणीद्वारे आदेश ऐकू येईल. मग तुम्हाला अंतरातून आकाशवाणीद्वारे आदेश ऐकू येईल. आम्ही भगवत भक्ती करतो, ईश्वराचं चिंतनही करतो, सोहम परमात्म्याशी एकनिष्ठ आहे आणि ही भक्ती करत असताना अनेक अडचणी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतात, ह्या येणाऱ्या जीवनातल्या अडचणी सोहम परमात्मा हा निर्गुण निराकार ह्या अडचणी मुद्दामहून आमच्या जीवनामध्ये काय करतो तर निर्माण करतो. आणि निर्माण केल्याच्या नंतर कोणाच्या न कोणाच्या रूपाने, कोणाच्या न कोणाच्या मार्गाने त्या अडचणी भगवंत स्वतः सोडवतो. त्याच्यासाठी सोहम प्रभू निर्गुण निराकारावर आमचा दृढ विश्वास पाहिजे. आणि दृढ विश्वास हा सोहम आत्मचिंतनात पाहिजे. जसं की सोहमचं सोहम 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 असं आत्मचिंतन जर असेल तर ऑटोमॅटिक आमचा दृढ विश्वास हा निश्चित रूपाने असतो. आणि मग आकाशवाणीद्वारे ज्या वेळेस आदेश ऐकू येतो, तो आदेश म्हणजेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असा दृष्टांत व साक्षात्कार होतो. सोहम प्रभू एकनिष्ठ जर आम्ही सोहमचं आत्मचिंतन करीत असू आणि सोहमच्या आत्मचिंतनात जर आम्ही मग्न असू तर आम्हाला हा साक्षात्कार, हा दृष्टांत निश्चित रूपाने पाहावयास मिळतो. आणि हा दृष्टांत, हा साक्षात्कार हा प्रत्येक मुमुक्षजनास म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष आबाल वृद्धास होऊ शकतो. हे साक्षात होण्यासाठी आणि हा साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाचं एकमेव लक्ष असावं, ते म्हणजे सोहम आत्मचिंतनावर. मग सोहम आत्मचिंतनावर दृढ लक्ष असेल तर सोहम आत्मचिंतनाच्या आतून ज्यावेळेस आपण बघितलं की जो दृष्टांत होतो, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग खरं पाहता ही उपासना चालू आहे आणि ही उपासना चालू असताना अनेक अडचणी आमच्या जीवनामध्ये आल्या आणि त्या अडचणी सोहम परमात्मा परमेश्वराने त्या अगदी सोडवल्या. परंतु उपासनेत मध्येच मृत्यू आला तर पुढे काय? उपासनेमध्ये ही उपासना करत असताना, सोहम प्रभूनाचं चिंतन करत असताना जर आम्हाला मध्येच मृत्यू आला तर मग आमचं पुढं काय होतं? समजा उपासकाची आयुष्याची दोरी मध्येच तुटली म्हणजे आयुष्य संपले, तर जीवनच खंडित झाले, तर सोहम जप ध्यान उपासना करणारा केव्हा व कशी पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हे तर चुकत नाही, पण ते केलेले फुकट जात नाही.
सोमचं आत्मचिंतन ध्यान करत असताना, सोम ध्यानात मग्न असताना आम्हाला भगवंताचा साक्षात्कारही झाला. पण ही साधना हे साध्य करत असताना जर उपासकास मध्येच मृत्यू आला तर आम्ही केलेलं हे सोम परमात्म्याचं ध्यान, सोम परमात्म्याचं चिंतन, सोमचं सातत्याने जप हा फुकट जात नाही. त्याच्या पुढच्या जन्मात त्याच धड्यापासून पुढे सुरुवात होते. इतकेच. जर एखादा साधक ही साधना करत असताना मृत्युमुखी पडला तर खंडित झालेली साधना ही पुढच्या जन्मामध्ये पुन्हा अखंड रूपाने चालू होती. साधू संगती लागता माझ्या दर्शने भंजिनला. सुपात्री देह वेचला तो जन्माला आला श्रीमंत कुळी. पंचरत्न गीतामध्ये स्पष्ट आणि अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर आम्हाला दृष्टांत झाला, सोमप्रभूचं चिंतन करत असताना आम्हाला मध्ये मृत्यू आला आणि मृत्यू जर आला तर पुढच्या जन्माची म्हणजे या जन्मामध्ये खंडित झालेली साधना ही पुढच्या जन्मामध्ये अगदी सहजरित्या चालू राहते. काही लोकांस अन्न, वस्त्र, निवारा, प्रकृती, धन, स्त्री हे सर्व पूर्व सुकृतानुसार अगदी पूर्ण अनुकूल असते. कसलीही चिंता नसते. पण त्यांना ईश्वराचे नाव घेण्याची अत्यंत उत्कंठ संधी आलेली असूनही ते त्यांना या आलेल्या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा अशी बुद्धी होत नाही. आपण पाहतो एका नावाचे 4 माणसं जर आम्ही बघितले तर एक नावाच्या एका माणसाला पूर्णतः सुख असतं. म्हणजे धन आहे, द्रव्य आहे, पैसा आहे, स्त्री आहे, सुख आहे आणि चौकडून जर तो सुखी असला, मात्र त्याच नावाचा दुसरा माणूस हा दरिद्रता असतो, गरीब असतो, पैशाने कमकुवत असतो, कष्ट केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. हा खेळ अगदी प्रारब्धाचा आहे. एक श्रीमंत घरात जन्मतो, एक चांगल्या घरात जन्मतो, एक गरीब घरात जन्मतो, एक दरिद्रता घरात जन्मतो. परंतु या जन्मामध्ये आमचं सोमचं आत्मचिंतन झालं आणि हे सोमचं आत्मचिंतन करत असताना पुढच्या जन्माला कदाचित आम्हाला चांगल्या कुळामध्ये जरी आमचा जन्म झाला, भगवंताच्या कृपेने आम्हाला सगळं सुख समाधान मिळालं, पण तरीही भगवंताचं नामस्मरण चिंतन करण्याची ही मुळात त्या व्यक्तीची इच्छा राहत नाही. या बाबतीत स्त्री पुरुष सारखेच आहेत. वयोमान वाढले तरी ते अध्यात्माच्या दृष्टीने ते वयात आलेले नसतात असेच म्हणायचे. योग्य वेळ आल्यास आणि योग्य वेळ त्यांच्याच पूर्वकर्मानुसार येणार असते असे म्हणायचे. जैसे प्रारब्धाची उभारी तैसेच बुद्धे उपजे शरीरी, तोच नेम घडे निर्धारी संदेह नाही. जैसे प्रारब्धाची उभारी तैसेच बुद्धी उपजे शरीरी, तोच नेम घडे निर्धारी संदेह नहीं. पूरब का पश्चिम से कभी न उगे प्रभात, पूरब का पश्चिम से कभी न उदय प्रभात, लिखा न मिटा नसीब का लिखा जो प्रभु के हाथ. अरे लिखा न मिटे नसीब का लिखा जो प्रभु के हाथ. जे जे लीले संचिती ते ते न चुके कल्पांती, जे जे लीले संचिती ते ते न चुके कल्पांती. लाभ अथवा हानी येई घराशी चालोनी, होणार ते होत आहे व्यर्थ चिंता करुनी काय. तुका म्हणे स्वस्त म्हणे आणि करा प्रभूचे चिंतने, अर्थात सोमची चिंतने. या सोम प्रभू निराकाराचं चिंतन करत असताना, या चिंतनात मग्न असताना भगवंताचा आम्हाला दृष्टांत झाला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही साधना चालू असताना जर आम्हाला मृत्यू आला तर पुढच्या जन्मामध्ये आमचा जन्म हा चांगल्या कुळात होतो. सगळ्या सुख सुविधा आम्हाला तिथं प्राप्त होतात. पण सगळ्या सुख सुविधा प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला प्रभूचं चिंतन म्हणजे सोम ईश्वराचं चिंतन आम्ही करत नाही. सोमरूपी गगनपत्त,
सोहम सोहम रूपी गगनपंथ अर्थात ऊर्ध्वपंथ आहे. याच्यावतत प्राणी मात्रांना जसे गगन व्यापून आहे तसा सोहम हा गगनपंथ व्यापक आहे. सोहम हा गगनपंथ व्यापक आहे. जो जो जीव स्त्री पुरुषाच्या देहामध्ये आला त्या त्या प्रत्येक जीवात्म्याला या ऊर्ध्वपंथाच्या मार्गी होणे आवश्यक असते. जो जो जीव या स्त्री पुरुषाच्या जन्माला आला या ऊर्ध्वपंथाचा मार्गी होणे आवश्यक आहे. आणि तो जीवात्मा त्या जीवात्म्याला हा मार्ग निश्चित आहे. सोहम चैतन्य शक्तीचा मानवी शरीरात कसा प्रवेश होतो? या सोहम आत्मचिंतन ही एक चैतन्य शक्ती आहे आणि या चैतन्य शक्तीचा आपल्या मानवी शरीरामध्ये प्रवेश कसा होतो याचे वर्णन सोहम आत्म्याने सोहम आत्म्याने पाहिले की या मानवी शरीरात कोणत्या मार्गाने प्रवेश करू. सोहम परमात्मा निर्गुण निराकार. सोहम आत्म्याने बघितलं की या मानवाच्या शरीरामध्ये मी कसा प्रवेश करू, या मानवी शरीरात कोणत्या मार्गाने प्रवेश करू. कारण मानवी देहामध्ये प्रवेश करता येईल अशी 2 द्वारे अर्थात मार्ग आहेत. या मानवी शरीरामध्ये सोहम परमात्म्याला प्रवेश करण्यासाठी 2 द्वारे अर्थात 2 मार्ग आहेत. एक द्वार पायाकडून व दुसरे द्वार मस्तक आहे. एक द्वार पायाकडून तर दुसरे द्वार मस्तक आहे. मग मस्तकाची सीमा करून त्या मार्गाने मस्तकाची सीमा करून त्या मार्गाने त्याने मानवी शरीरात प्रवेश केला. सोहम परमात्मा निर्गुण निराकार या मानवी शरीरात मस्तकातून आत येतात. गर्भाशयात मानवी शरीर पूर्ण अवयवांनी परिपूर्ण झाले की मस्तकावर जो टाळूचा प्रवेश असतो तो साधारण चौकोनी असा आहे. त्या टाळूतून सोहमात्मा शरीरात प्रवेश करतो. नवजात अभ्रकाची म्हणजे बालकाची टाळू उडत असते. त्याचे कारण सोहमात्मा हा मस्तिष्काला छिद्र पाडून आत प्रविष्ट झालेला असतो. टाळू भरून येईपर्यंत तिला फार जपावे लागते. लहान बालकाची टाळू भरू येईपर्यंत तिला फार जपावे लागते. हे छिद्र म्हणजेच ब्रह्मरंध्र. हे टाळूचं छिद्र म्हणजेच ब्रह्मरंध्र आहे. आणि 10वे द्वार अगर सहस्त्रदल चक्र होय. आनंद घन सोहम परमात्म्याचा साक्षात्कार होण्याचे हेच स्थान आहे. सोहम परमात्म्याचे साक्षात्कार होण्याचा हेच स्थान आहे. ऐसा गे माये कैसा हा योगी. ऐसा गे माये कैसा हा योगी. ज्या ठाई जन्माला तो ठाव भोगी. ऐसा गे माये कैसा हा योगी. ज्या ठाई जन्माला तो ठाव भोगी. ज्ञानदेव म्हणे हे अनुभवी जाणे. अनुभवा वाचुनी काहीच नेणे. जन्माच्या वेळी ज्या मार्गाने प्राण म्हणजे सोहम परमात्मा रिरात आला त्याच मार्गे तो जर मृत्यूच्या वेळेला बाहेर गेला तर जीवाला आनंद प्राप्त होतो व तो उत्तम गतीला जातो. या शरीरामध्ये सोहम परमात्मा निर्गुण निराकार ज्या मार्गाने प्रवेश करतो त्याच मार्गाने जर मृत्यूच्या वेळी त्याच मार्गाने हा जीवात्मा म्हणजे सोहम परमात्मा निर्गुण निराकार हा जर निघून जातो तर तो जीव उत्तम गतीला जातो. शवाच्या अर्थात प्रेताच्या ब्रह्मरंध्राच्या शंखाने भेद करण्याची प्रथा किंवा इतराचे शवाला अग्नी दिल्यानंतर ज्यावेळेस एखादा मनुष्य मृत्यू पडतो आणि मृत्यू पडल्याच्या नंतर त्याला आम्ही स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी नेतो. जाळण्यासाठी नेल्याच्या नंतर त्या शवाला अग्नी दिल्यानंतर कवटी फुटून प्राण बाहेर गेल्याची शेवटची खून मिळेपर्यंत लोक स्मशानातच बसून असतात. यातील रहस्य वरील वस्तुस्थिती वरून चांगले लक्षात येईल.
का? एखादा मनुष्य वारल्याच्या नंतर त्याला आम्ही स्मशानमध्ये नेलं, स्मशानमध्ये त्याला लाकडाच्या चितेवरती झोपवलं, चितेवर झोपल्याच्या नंतर त्याला अग्निदाह दिला आणि अग्निदाह दिल्याच्या नंतर पेटवून त्याला आम्ही मशानातून बाहेर निघत नाही, तर मशानात त्याच्या टवकी फुटेपर्यंत अर्थात स्वयं परमात्मा निर्गुण निराकार त्याच्या शरीरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आम्ही स्मशानातच स्थित असतो, मशान सोडत नाही. आल्या मार्गाने हा स्वयं परमात्मा शरीरातून बाहेर पडला तर त्याला आनंद प्राप्त होतो. हा आनंद याच शरीरात अखंड भोगण्याचा साक्षात्कारी महात्म्याने दाखवलेला मार्ग म्हणजेच स्वयंरूपी ऊर्ध्वपंथ अर्थात गगनपंथ आहे. जीव आला, जन्माला आला, जीव मेला आणि ब्रह्मानंदातून हा जीव गेला तर त्या स्वयं परमात्मा निर्गुण निराकाराला अगदी आनंद प्राप्त होतो. आणि हा आनंद प्राप्त होत असताना म्हणून आम्ही प्रत्येक जण त्या स्मशानभूमीमध्ये थांबलेला असतो जोपर्यंत त्याची टाळू फुटत नाही, अर्थात टवकी फुटत नाही. आणि कवटी फुटल्याच्या नंतर आम्ही मसान अगदी सोडून देतो. स्त्री पुरुषाचे मानवी शरीर गर्भावस्थेत असताना देहाची इतर द्वारे बंद असतात, फक्त हे ब्रह्मरंध्र अर्थात दशमे द्वार उघडे असते. मानवी शरीराला 9 दरवाजे आहेत, पण जन्माच्या वेळी हे 9चे 9 दरवाजे बंद असतात आणि ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूचा हा भाग अगदी खुल्ला असतो. त्यावेळी त्या जीवाला देहाची मी अमुक अशी जाणीव नसते. त्यावेळी त्या जीवाला मी अमुक आहे अशी जाणीव नसते व बाहेरच्या जगाचेही ज्ञान नसते. बाहेरच्या जगाचेही ज्ञान नसते. तो जीवात्मा तेथे सदोदित स्वयं स्मरणात निरतिशय सुखात असतो. गर्भामध्ये तो जीवात्मा अगदी सुखात असतो. ह्या सुख अनुभवामुळेच गर्भवासातील दुःख नकोसे होऊन तो त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असतो. गर्भधारणा झाली, स्वयं परमात्मा निर्गुण निराकार त्या गर्भातही गेला. त्या गर्भात 9 दिवस राहिल्याच्या नंतर अगदी त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी स्वयं परमात्मा निर्गुण निराकाराने प्रयत्न केला आणि ते दुःखातून बाहेर पडण्यासाठी तो अगदी उत्सुक झाला. मग उपजल्यावरी अंगे लागी वायू धरित्री, मग उपजल्यावरी अंगे लागी वायू धरित्री, मग पडे अवघीच विसरी सोम शब्दाची. सोम शब्द विसरला, कोम शब्द विकासला, तो मायेने भुलला, विसरला मागील जन्म. की गर्भी असता जप सोमचा निशिदिनी घोकत होता, बाहेर येता सोम बुल्लाशी लागशी कोम ध्याना. गर्भात असताना सोम प्रभू निर्गुण निराकाराचं चिंतन असायचं आणि जसा गर्भातून बाहेर यायला आला तसा त्या असा आवाज आला आणि त्या सोम प्रभू निर्गुण निराकाराला त्या क्षणाला बेमान झाला. मायेमध्ये भुलला, मायेने भुलला. मी माझे 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 हा प्रपंचाचा खेळ चालू झाला. गर्भातून बाहेर येता स्वम भाव जाऊन कोम भाव जीवाच्या ठाई मायेचा वारा लागला. मायेचा स्पर्श होताच प्रगट होतो. जीवाची हीच ती अज्ञान अवस्था आहे. गर्भामध्ये असता सोम प्रभूशी एकनिष्ठ होता. गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर प्रत्येक स्त्री पुरुष आबाल वृद्ध जन्म झाल्या झाल्या त्या असा आवाज येतो आणि त्या सोम प्रभू निर्गुण निराकाराला म्हटलं जातं की तू कोण आणि मी कोण. जसा मायेचा वारा लागला आणि या मायाच्या चक्कर घाटमध्ये फिरत राहिला. हा मायेचा चक्कर घाट इतका जबरदस्त आहे की 93,99,999 योन्या भोगल्याच्या नंतर सुद्धा ज्या टायमाला आम्हाला हा मानवी देह मिळाला, मानवी देह मिळून सुद्धा जर आम्ही स्वमशी एकरूप झालो नाही, जीवाशिवाचं ऐक्य साधले नाही, तर हा जन्म निरर्थक होतो. म्हणून तुकोबाराया मोठं गोड सांगतात की जन्माला आला हेला आणि पाणी वाहू मेला. मग जन्माला आला हेला आणि पाणी वाहू मेला या शब्दाचा आशय होतो की या जन्मामध्ये जर सोम प्रभू निर्गुण निराकाराचं भजन नसेल, सोमचं आत्मचिंतन नसेल, ध्यान नसेल, सोम जर आमच्या ध्यानात नसेल तर हा जन्म निष्फळ आहे. म्हणून या जन्माचं सार्थक करावायचं असेल, या जन्माचं हित साधायचं असेल,
जीवा शिवाचं ऐक्य साधायचं असेल आणि शिवरूप होण्याची इच्छा असेल तर प्रत्येक स्त्री पुरुषांनी स्वयं परमात्मा निर्गुण निराकाराला शरण जावं, सतत आत्मचिंतन करावं आणि हे आत्मचिंतन केल्याच्या नंतर याच जन्माला मनुष्यास मोक्ष प्राप्त होतो. ही संधी केवळ या मानवी देहात आहे. मानवी देहातून दुसऱ्या देहात गेल्याच्या नंतर ही संधी नाही. जय गुरुदेव मित्रांनो.